हे गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुम्ही कालचा ब्लॉग बघायचा लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आज चालत आहे दोन मित्र मुंबईला. तर आता इकडे फाटक आहे, तिकडे आपण त्यांना बाय बाय करूया. आणि तुम्ही पण ते पण बघा. कुठे फोन कर फोन कर. सो गाइस तुम्ही करता व्ह्यू बघू शकता का मस्त व्ह्यू आहे. गवतात माणसं गवतात. गाडी चालवतं कोण? आमची मम्मी गाडी चालवते गवतात. सो गाईस बाय बाय. सो गाईस तर आता आज सकाळी आपण उठलेलो आहे, म्हणजे सकाळी संध्याकाळ झाली उठलेलो आहे. दुपार वगैरे जेवलो वगैरे आणि उठलो आम्ही. आता तुम्ही दुपारचा वगैरे बघितलं असाल. तर आता आपण जातोय एका जागी फिरायला. तिथून कसुरी वगैरे जाऊ, म्हणजे बाहेरून जाऊ, आतमध्ये जाणार. तर गेलं तर कसुरीच्या इथे बघू शकतो, म्हणजे कसुरी वगैरे. तर डायरेक्ट तुम्हाला तिकडेच भेटतो. पण आता जाते 2 स्कूटर आपल्याकडे. ही एक मामाचीच आहे, ती पण मामाचीच आहे. आता आम्ही आहे टोटल 5 जण. तर बघू कसं जायचं आहे ते. चर्चच्या इथे आम्ही गाडी लावणार, तिथे मग पुढे टिकीट्स वगैरे तुम्हाला सांगतो. आणि हा ब्लॉग मला कंटिन्यू करावा लागेल. सोळा फायनल आपण निघालो आहे. हा दर्शन मामा, मम्मी, दादा, पप्पा. तर फाटक झालं की आता आपण निघू आणि डायरेक्ट तुम्हाला भेटू. सो काय आता आपण निघालेलो फायनली लिखरवाडला जायला. तर आपण एका गाडीवर 3 जण आहोत आणि एका गाडीवर 2 जण आहोत. तर बाबा काय बोलला, आपण नको, आपण जाऊया गाडीने जाऊया, जल्दी नको. तर 2 गाड्या आहेत आपल्याकडे. एका गाडीवर दादा आणि मम्मी आहे आणि एका गाडीवर मी दर्शन मम्मा आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही तिघं कसे बसतो. दादा आणि मम्मी आहेत त्या एका गाडीवर. तर बघा, तर आम्ही तिघं आणि दादा आणि मम्मी एका गाडीवर आहेत. हा पण एक चर्च आहे. तुम्हाला गोव्याला प्रत्येक जागेत चर्च बघायला भेटतील. तर तुम्ही बघू शकतो हा चर्च बघा किती मस्त दिसतो. आपण एक चर्च. तर डायरेक्ट सो गाइस इथे बघू शकता ते पण दिसतंय वनी सिरीसारखं. तर आपल्या मुंबईला कसं आहे वनी सिरी, हे सेम तसं इथं वाढलंय गोवा बीच पणजीला. तर आता इथून बघू आपण बस करून जाऊ किंवा गाडीवरून जाऊ, आणि फिक्स नाही ते. सो तिथे मस्त वाटतंय पण. आणि तुम्हाला ती बोटी पण दिसतील लाईटिंग लावलेल्या. तर गोव्याला पण आहे वा अशी किती जागा. मस्त वाटतं. तुम्ही या इथे ही जागा नक्की विजिट करा. आता आपण पोहोचलो पणजीला. फुल असं वाटतं वनी बस सिरीला वगैरे आलोय. बसून तर डायरेक्ट आता आपण बस कुठं आलो कारण की स्कूटीमध्ये झालो. तर आता पडलं लिकरवडला. हे लिकरवड आहे. काय मस्त वाटतं लिकरवड. आणि डायरेक्ट आता आपण भेटत थोड्या वेळाने पुढे. कलेक्शन बघू शकता तुम्ही. बघायला वाईज काय कलेक्शन आहे ते. कलेक्शन घेऊ पण शकता तिकडून. वॉटरला भारी वाटते. मी पण कधी म्हणजे माझ्या व्हिडिओ शूटिंग पण हा लिकरवडच्या बाजूला एक रेस्टॉरंट आहे. तर बघू शकता रेस्टॉरंट तुम्ही. तर काय आता आपण रेस्टॉरंट वगैरे आहे. डायरेक्ट थोड्या वेळाने भेटूया. मम्मी चीज. और ये जो रहता है ना वो बहुत एक्सपेंसिव रहता है. हाँ वही हमारे पास उधर लड़की का है 29 ईयर्स. वो 1,75,000 का बॉटल है. खाली ये ईयर्स, ये विस्की कितना साल रखोगे उतना सब वो ये रहता है. इसके लिए बोला मैं बर्ड डालने से पहले थोड़ा अलग टेस्ट था. थोड़ा
सो गाईज हे आहेत कसिनो, बिग डॅडी कसिनो. आणि हा एक कसिनो आहे. आणि हां जावा तर कसिनो पाहिजे तिकडे पण एक डेली रॉयल कसिनो आहे काय, तर तिथे पण एक कसिनो आहे. हां हां जावा. आता कसिनो बघायला सांगा तुम्ही गाईज. एक फेरी बोट पण असते ती कसिनो जवळ तुम्हाला जाऊन भेटवते. आता पुढे सो ही गाईज कसिनोची एंट्री आहे कसिनोमध्ये जायला. 2-3 कसिनोचे आहेत पुढे, तर तुम्ही जावा नक्की या ब्लॉगमध्ये. सो गाईजचा रस्ता बघा मस्त वाटतोय. ऑरेंज सबस्क्राईब करा. आणि आता थोडंसं झोपलेलो तर जेवतो मस्तपैकी. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की या. उद्या मामाकडे बाय.